गुड मॉर्निंग. हाय, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज मी जस्ट माझी गाडी काढली आहे. गाडी काढून मी माझ्या वाईफला ऑफिसमध्ये ड्रॉप केले. तिच्या कामाला तिला सोडलं आणि जस्ट सकाळी सकाळी फेरफटका मारण्याचा विचार केला आणि तसंच मी गाडी घेऊन फेरफटका मारत होतो. तर फेरफटका मारताना मला गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आढळला. त्याच्यामुळे मी काय एक्झॅक्ट झाले ते बघण्यासाठी माझी गाडी आता घेऊन जात आहे सर्व्हिस सेंटरला. तर तिथे गेल्यावरच आपल्याला समजेल की एक्झॅक्ट गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, किती खर्च येणार आहे त्यासाठी मला. तर चला आपण जाऊया सर्व्हिस सेंटरला. आता मी गाडी ड्राईव्ह करत आहे. माझ्या घरापासून मी गाडी घेऊन जात आहे सर्व्हिस सेंटरला डोंबिवलीला. टोयोटाचं सर्व्हिस सेंटर फक्त माझ्या घराजवळून नियर बाय आहे ते डोंबिवलीला आणि त्याच्यानंतर आहे ते ठाण्याला. तर ठाण्यापर्यंत जाण्यासाठी खूप वेळ लागतो. तेवढा वेळ येण्या जाण्यामध्ये घालवण्यापेक्षा मी हमेशा माझी गाडी सर्व्हिस करण्यासाठी डोंबिवलीला टाकत असतो. शेळफाट्याला टोयोटाचं शोरूम आहे. त्या शोरूममध्ये मी आता माझी गाडी घेऊन जात आहे. तुम्ही बघत असाल सकाळी सकाळी रस्त्यावरती ट्रॅफिक तर बिलकुल नाही आहे, कारण मी खूप सकाळी सकाळी गाडी काढली होती. त्यामुळं सकाळी सकाळी ट्रॅफिक आपल्याला खूप कमी दिसते. चला तर आता मी माझ्या सर्व्हिस सेंटरला पोहोचलो आहे. गाडी इथे मी पार्क केलेली आहे. मेकॅनिकला, सर्व्हिस अश्युरन्स इंजिनियरला गाडी दाखवण्यात आलेली आहे. तर गाडी त्यांनी बघितली आहे. गाडीचा काय प्रॉब्लेम आहे ते त्यांनी मला सांगितलं आहे आणि तो रेक्टिफाय करण्यासाठी मला गाडी इथेच ठेवावी लागणार आहे. तर मी आता गाडी इथेच ठेवून घरी जाणार आहे. गाडी इथे मी सोडली आहे. सर्व्हिस अश्युरन्स इंजिनियरने माझी गाडी कलेक्ट केली, सगळे इश्यूज माझे नोटिफाय केले. आता मी गाडी इथे सोडली आहे आणि आता मला घरी जावे लागणार आहे, कारण माझ्या प्लॅनमध्ये नव्हतं गाडी सर्व्हिसला टाकावी वगैरे असं. आता मी गाडी सोडल्यानंतर आता मला इथून डायरेक्ट रिक्षानेच घरी जावे लागणार आहे. तर बघा मित्रांनो, मी गाडी आता माझी सर्व्हिस सेंटरमध्ये डोंबिवलीला सोडली आहे आणि इथून आता बाकीचं काम सर्व्हिस सेंटर करतील. चला तर मग निघूया आपण आपल्या घरी जाण्यासाठी. मी आता रिक्षा केली आहे, रिक्षामध्ये मी बसलो आहे. तर रिक्षामधून मला घरी जाण्यासाठी 350 रुपये लागणार आहेत. ओला रिक्षा केलेला आहे मी. तर आता मी बघू, मला सर्व्हिस सेंटरवाले जसं जसं अपडेट देतील त्यानुसार मी त्यांच्याकडून अपडेट घेईल आणि पुढे काय असेल ते मी तुम्हाला सांगेन.